आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात कबीर परमेश्वर निर्वाण दिनानिमित्तानं 27 ते 29 जानेवारी कालावधीत भव्य भंडाऱ्याचं आयोजन केलं गेलं। या धार्मिक सोहळ्याला राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती। 3 दिवस चाललेल्या कार्यक्रमात सत्संग, भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद असे अनेक कार्यक्रम पार पडले। सर्व धर्म समभाव, मानवता हाच खरा धर्म हा संदेश संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीतून अधोरेखित केला गेला। कार्यक्रमादरम्यान रक्तदान शिबिराचंही आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली गेली, तर अनेक जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पाडत समाजाला आदर्श संदेश दिला गेला। संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीनुसार निरोगी, निर्व्यसनी जीवन जगणं, हुंडा प्रथेचा विरोध करणं, तसेच सर्व जाती धर्मांचा सन्मान राखणं या विविध सामाजिक मुद्द्यांवर भक्तगणांना मार्गदर्शन केलं गेलं। आश्रमातील स्वयंसेवकांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे असंख्य भाविकांची गर्दी असूनही सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले। 27, 28 और 29 तारीख 3 दिन हमारा गुरुजी के आदेश से, सतगुरु रामपाल जी महाराज जी के आदेश से ये कार्यक्रम हो रहा है। ये कार्यक्रम कबीर साहब के निर्वाण दिवस 508वें निर्वाण दिवस के उपलक्ष्य में किया जा रहा है। ये 3 दिन अखंड भंडारा चलेगा। उसमें देहदान, रक्तदान और हुंडा रहित विवाह किए जाएंगे, जिसमें बिल्कुल दहेज न लिया जाता है न दिया जाता है। अंतरजातीय विवाह होते हैं। और इस कार्यक्रम का उद्देश्य है, सबसे अहम उद्देश्य जो है, हमारे सतगुरुदेव जी ने जो भक्ति मार्ग बताया है वो शास्त्रोक्त है। शास्त्रों में जो भक्ति लिखी गई है, हमारे वेदों में 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुरान शरीफ, बाइबल और गुरु ग्रंथ साहिब में जो भक्ति बताई गई है, उस भक्ति के हिसाब से लोगों को जागरूक करना है कि एक्चुअली भगवान कौन है। सभी बोलते हैं कि परमात्मा एक है, लेकिन है कौन सबको पता नहीं है। वो हमारे वेद शास्त्रों में लिखा हुआ है। इसी को या तो 600 साल पहले कबीर साहब आए थे, उन्होंने उजागर किया था, या फिर अभी जो रामपाल जी महाराज जी ने इसको उजागर किया है। वेद शास्त्रों से निकाल के बताया है कि भगवान कबीर साहब है। कबीर इज गॉड, कबीर इज गॉड, कबीर इज गॉड। ये सभी हमारे जितने भी धर्म है, मजहब है, जितने भी है ना, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सारे ग्रंथों में लिखा हुआ है कि कबीर इज गॉड। और वो कैसा है, कहाँ है, सब वर्णित किया हुआ है। इसके लिए, इसको उजागर करने के लिए, इसको जन जन तक पहुंचाने के लिए और जन कल्याण के लिए हमारे गुरु जी से जो गुरु दीक्षा लेता है, सबसे पहले वो नशा छोड़ देता है। हमारे आश्रम में आपको एक भी गुटखा खाया हुआ नहीं मिलेगा, एक भी बीड़ी पीता हुआ नहीं मिलेगा, एक भी दारू पी के झूमता हुआ नहीं मिलेगा। और जो जिसने बीड़ी पीने के लिए माचिस भी देगी है ना, उनको हमारे गुरु जी के आदेश से बाहर किया जाता है कि आप इस भक्ति मार्ग में नहीं हो। तो सबसे अहम जो परिवार बन रहा है हमारा, नशा मुक्त सबसे पहले, और दहेज मुक्त, जिसमें बच्चियों की भ्रूण हत्या नहीं होगी, बच्चियों के लिए पढ़ाई वो ते सब कुछ है ना। जिस बाप की बेटियां होती है वो, उसको टेंशन नहीं होगा, क्योंकि कुछ हुंडा वगैरह कुछ देना, कार्यक्रम वगैरह कुछ उसमें पैसे खर्च करने के नहीं होंगे। ढवळपुरी तालुका, पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी संत रामपालजी महाराजजी यांच्या सानिध्यामध्ये परमेश्वर कबीर साहेब यांच्या निर्माण दिवसानिमित्त विशाल भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे संत गरीबदासजी महाराज यांच्या अमरवाणी ग्रंथाचं अखंड पारायण केलं जातं। 27, 28 आणि 29 जानेवारी या 3 दिवसामध्ये या ग्रंथाचं पारायण केलं जातं। आणि तसंच या ठिकाणी जो भंडारा आहे, जे ज्या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित करतो, सर्व जगाला आमंत्रित करतो, अशा ठिकाणी चांगल्या प्रकारचा भंडारा दिला जातो। या भंडाऱ्यामध्ये 3 ते 4 लाखाचा लोकांची ये जा चालू असते। प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणची लोक येतात आणि आपला प्रसाद घेऊन आपल्या घरी निघून जातात। परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची लोक येतात, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या ठिकाणची लोक येतात। असं व्यवस्थितपणे आयोजन केलं जातं।
कबीर साहेबांचा निर्वाण दिनाचा कार्यक्रम आहे. आजपासून 600 वर्षापूर्वी आता हा 558वा कार्यक्रम आहे. आज 558व्या दिवशी कबीर साहेबांचं महानिर्वाण झालं होतं मगरमध्ये, तर त्याची यादगार असावी म्हणून परमात्माने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आणि हा असा अखंडपणे रामपाल महाराजांच्या कृपेने असाही पुढे चालत राहील. ह्या कार्यक्रमाला संपूर्ण दक्षिण भारतातून महाराष्ट्र, गोवा, दक्षिण भारत मधनं अनेक लोक 3 दिवसामध्ये साधारणतः 3 लाखच्या वरती लोक येतात इथे. ते महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यांच्या घरी जातानाही महाप्रसाद घेऊन जातात. इथं सर्व जो कार्यक्रम चालू आहे याला येण्यासाठी सर्व आम्ही जगाला आमंत्रित करतो. जगातनं कुठनंही येऊ शकतात लोक आणि महाप्रसादाचा लाभ आणि 3 दिवसाच्या अखंड वाणीचा लाभ, जो अखंड वाणी चालते 24 तास परमात्माची वाणी गायली जाते, अमर वाणी गायली जाते. ढवळपुरी परिसरात या 3 दिवसात भक्तिसागर उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला. सर्व धर्मांच्या धार्मिक ग्रंथांचं या ठिकाणी प्रदर्शन भरवलं गेलं. धार्मिक, सामाजिक आणि मानवतावादी संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, पारनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.